नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 28/11/2023 वार मंगळवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. कोणत्याही समस्येपासून दूर पळणे हा उपाय नसून समस्या समजून घेणे आहे आणि निष्कर्षापर्यंत पोहोचणेच हाच उपाय आहे. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती ग्रामीण पुलिस के अंडर में तिवसा पुलिस स्टेशन के अंडर में कल इवनिंग में संजय मंडाले जो 55 साल के व्यक्ति थे और जो वहाँ पे सराफा का दुकान चलाते थे तिवसा में, उनके खुद के घर में कल इवनिंग 4 बजे के बाद में जो है उनकी हत्या की गई थी. उस समय में वो घर में अकेले थे. उनकी फैमिली किसी कारण की वजह से घर के बाहर गई थी और शाम को जब 7 बजे उनके फैमिली मेम्बर्स घर में पहुंचे थे तो उनका बॉडी देख के फिर फैमिली वालों ने जो है पुलिस को इंटीमेट किया था. खबर मिलने के बाद ज़िले के लेवल पे एलसीबी की टीम, पुलिस स्टेशन की टीम पहले गई थी. उसके बाद में जब ये ऐसा कंफर्म्ड हुआ कि उनकी जो है डेथ हो गई है तो इमीडिएटली फिर ज़िले के बाकी एलसीबी की टीम, डॉग स्क्वाड, फिर फिंगरप्रिंट यूनिट, बाकी यूनिट सारे जो है इंक्लूडिंग सीनियर ऑफिसर्स वहाँ पे रश किए थे एंड इन्वेस्टिगेशन जो है शुरू किया था. आज के दिन में कल रात को 3 बजे के आसपास जो है पुलिस ने एफआईआर दाखिल किया है जिसमें फिरियादी जो है मृतक की बेटी है. एफआईआर दाखिल करके आगे का जो है प्रोसीजर हम चालू कर रहे हैं. रिगार्डिंग द इन्वेस्टिगेशन, पुलिस स्टेशन के लेवल पे 2 टीम्स ईच हेडेड बाय, यानी एक अधिकारी के लेवल पे एक टीम, ऐसे पुलिस स्टेशन के लेवल पे 2 टीम जो है इन्वेस्टिगेट कर रही है. साथ में एलसीबी के 4 अधिकारी उनके खुद के 4 टीम के साथ में इन्वेस्टिगेशन कर रहे हैं. हमको अभी तक कॉन्क्रीट लीड ऐसा मिला नहीं है, बट वी आर वेरीफाइंग ऑल एस्पेक्ट्स ऑफ द केस, यानी हर एंगल से हम वेरीफाई कर रहे हैं केस को एंड आई एम प्रीटी श्योर, यानी होपफुली जल्द से जल्द जो है हमको कुछ पॉजिटिव सुनने को मिलेगा, ऐसी मेरी ये है. थैंक यू. यस, मर्डर के साथ साथ चोरी भी हुआ है जिसमें इकुन मिला के 75 लाख इंक्लूडिंग ज्वेलरी, गोल्ड, सिल्वर एंड कैश, पूरा मिला के 75 लाख जो है उनके घर से चुरा के लेके गए हैं.
सीसीटीवी कैमरे के आपने तो चेक किया तो कुछ हम जिस रेजिडेंशियल एरिया में उनका घर है उस एरिया में सीसीटीवी फुटेज को भी चेक कर रहे हैं। साथ में इनके दुकान के आसपास के सीसीटीवी वगैरह भी हम चेक कर रहे हैं। सर प्राथमिक अंदाज क्या बोल सकते हैं आपका क्लू किधर जा रहा है समझो इसकी हत्या केस में? नहीं, वेरियसली यानी मोटिवेटिंग फैक्टर्स काफ़ी हो सकते हैं ऐसा चोरी और मर्डर साथ में करने का, तो हम कुछ रूल आउट नहीं कर रहे हैं। बट यस, हमको 2-3 एंगल से हम वर्कआउट कर रहे हैं, 2-3 प्रिजम्पशन लेके यानी 2-3 एस्पेक्ट्स लेके हम वर्कआउट कर रहे हैं। तो उसमें से एक आधा सही होना चाहिए, ऐसा मेरा मानना है। थँक्यू। गोमातेला राष्ट्रीय माता म्हणून घोषित करण्याची मागणी काली माता मंदिर विश्वस्त श्री शक्ती महाराज यांनी अनेक वर्षापासून अनेक स्तरावरून करीत आहेत। या दरम्यान श्री शक्ती महाराज यांच्यासह त्यांच्या शिष्यांनी अनेकदा गो तस्करीला आळा घालण्याचा प्रयत्न करून अनेक गोवंशाला जीवनदान दिलेत। याच दरम्यान 27 नोव्हेंबरला त्यांना अज्ञात मोबाईल धारकाने 3 वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून शिवीगाळसह मारण्याची धमकी दिल्याने हिंदू सकळ समाज बांधवांनी तात्काळ खोलापुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। याआधी सुद्धा शक्ती महाराज यांनी गोरक्षण बद्दल कार्य केल्याने त्यांना अज्ञातांनी फोनवर धमकी दिल्याचे शक्ती महाराज यांनी स्पष्ट केलेत। धमकी देणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। बोलो महाकाली माता की जय। आज माता के आशीर्वाद से, गौ माता के आशीर्वाद से मेरे को 2 महीने से धमकी बहुत आ रही थी कई लोगों की फ़ोन पे कि तुम अगर गौ माता का काम करेंगे, गौ माता को छुड़ाने लगाएंगे, पुलिस डिपार्टमेंट को आप ट्रीट देंगे तो हम तुमको मार डालेंगे। ये दो महीने पहले भी मेरे को 2-3 बार धमकी आई हुई है। और परसों सवेरे 10 से 10:30 11 के बीच में भी मेरे को बहुत बड़ी धमकी आई है 2 जगहों से फ़ोन पे कि उन्होंने ये बोले कि जो 54 गैया पकड़े थे सीरखेल पुलिस स्टेशन वालों ने, उस पुलिस डिपार्टमेंट को आपने ट्वीट दिए करके हम लोग आप अगर ये छोड़ेंगे नहीं तो हम जल्दी जल्दी आपको जान से मार डालेंगे और जिंदा जला देंगे। ये मुझे धमकी आई है। बस मैं इतना ही बोलना चाहता हूँ। और हमने कल पुलिस प्रशासन में खोलापुरी गेट पुलिस स्टेशन में पीआई टाले सर जी को हमने कल कंप्लेंट करे हुए हैं। और इस कंप्लेंट की जल्दी से जल्दी कहाँ के फ़ोन आए हुए हैं, इस कंप्लेंट की जल्दी से जल्दी हमारे को यह मालूमात होना चाहिए पुलिस डिपार्टमेंट से। बोलो महाकाली माता की जय। तिवसा येथील सुवर्णकार संजय मांडळे यांची भर दिवसा अज्ञातांनी निर्घुण हत्या केल्याने जिल्हाभरातील सुवर्णकारात भीतीचे वातावरण पसरले आहे। या घटनेने जिल्ह्यातील अमरावती जिल्हा सुवर्णकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांना निवेदन सादर केलेत। मारेकरूचा तात्काळ शोध लावून अटक करण्यात यावी। मृतक सुवर्णकार संजय मांडळे यांची हत्या करून लाखोंचा ऐवज चोरी केल्याने पोलिसांनी आता शहरी ग्रामीण सुवर्णकारांना सुरक्षा व्यवस्था लावण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। काय झालं, तिवसा तालुक्यातील आमचे संजय मांडळे नावाचे सराफी व्यवसायी आहे। त्यांच्याकडे काल भर दिवसात 2 ते 7च्या मधात त्यांच्या घरात काही दरोडेखोर घुसले 5 ते 10च्या संख्येने आणि त्यांच्या घरातला सोने चांदी पैसे हे तर घेऊनच गेले, पण त्यांचा मर्डरसुद्धा त्यांनी खूनसुद्धा केला। त्या घटनेचा निषेध म्हणून आणि पोलिसांनी त्यांना तातडीनं जे दरोडेखोर आहे हल्लेखोर आहे त्यांना तातडीनं अटक करावी यासाठी आम्ही सन्माननीय SP विशाल आनंद साहेब आणि ॲडिशनल SP विक्रम साळी साहेब या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। या ठिकाणी अमरावती जिल्हा आमचं जे नरहरी माडवी सोनार संघ आहे, त्याचप्रमाणे जिल्हा सुवर्णकार संघ आणि अखिल भारतीय माडवी सोनार महासंघ या संयुक्त विद्यमानानं सर्व संपूर्ण पदाधिकारीच्या वतीनं आणि जिल्ह्यातील सोनारांच्या वतीनं आम्ही SP साहेबांना निवेदन दिलं आणि आमची मागणी त्या ठिकाणी अशी आहे की त्यांना जे कोणी हल्लेखोर असेल दरोडेखोर असेल त्यांना ताबडतोब त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करा आणि त्यांच्यावर जास्त मोठा म्हणजे कडक कारवाई करा ही आमची या ठिकाणी मागणी होती आणि असं आम्ही निवेदन यांना दिलेलं आहे। आणि जर भविष्यात याच्यावर जर हे दरोडेखोर लवकरात लवकर नाही मिळाले तर आम्ही ज्या पद्धतीने आता मराठा संघाचं आंदोलन चालू आहे त्याच पद्धतीनं आम्ही सोनार संघाचं पण सोनारांचं पण आंदोलन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्ही उभारू एवढं या प्रसंगी सांगत आहे। 27 नोव्हेंबर सोमवारी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात धोधो पाऊस बरसला। कुठे हलका पाऊस
तर अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊससह गारपीट सुद्धा झाली। नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे जोरदार गारपीट झाली। एका 4 चाकी वाहन चालकाने वाहनातूनच झालेली गारपीट आपल्या मोबाईलमध्ये कैद केली। आता 28 नोव्हेंबर मंगळवारी सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र तसेच चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात काही भागात वादळी वारे व विजांसह वादळी पावसाची शक्यता असून काही भागात मुसळधार पावसासहित हलक्या गारपिटीची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। यामुळे शेतकरी व नागरिकांनी या संदर्भात आवश्यक ती खबरदारी घ्यावी। आवश्यकता भासल्यास महाराष्ट्र नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या आपल्या जिल्ह्यातील कंट्रोल रूमशी संपर्क करावा, असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे। यासोबतच पुढील 3-4 दिवस अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा जिल्ह्यात पावसाचे वातावरण कमी अधिक प्रमाणात कायम राहण्याची शक्यता असून 2 डिसेंबर पासून वातावरण स्वच्छ होईल, असा अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात आलाय। मालदीव ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत हवेच्या खालच्या थरात कमी दाबाची तुलनीय स्थिती निर्माण झाल्याने सोमवारपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील वातावरणात अचानक बदल झाला। सोमवारी अनेक जिल्ह्यात धो-धो पाऊस बरसला तर कुठे गारपीट झाल्याने अनेक तालुक्यात शेतीचे नुकसान झाले तर हरभरा पिकाला जीवनदान मिळाले। अमरावती जिल्ह्यात सुद्धा सोमवार मंगळवारी पाऊस बरसल्याने अचानक वातावरणात बदल झाला। भातकुली तालुक्यासह इतर तालुक्यातील तूर पिके झोपलीत। शहरात दिवसा धुक्याचे प्रमाण वाढल्याने वाहन चालकांना दिवसाच वाहनाची लाईट्स लावण्याची वेळ आली। नोव्हेंबरचा महिना म्हणजेच हिवाळ्याचा ऋतू, परंतु याच हिवाळ्याच्या ऋतूमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाळ्याचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे। सोमवारपासून अमरावती जिल्ह्यासह अनेक तालुक्यामध्ये धो-धो पाऊस बरसला आणि पुन्हा वातावरण बदललं आहे। हिवाळ्याच्या दिवसामध्ये आता चक्क रेनकोट छत्र्या बाहेर निघालेला आहे। एकीकडे थंडीचे दिवस, स्वेटरचे दिवस असताना याच ऋतूमध्ये हिवाळा आणि पावसाळ्याचा सुरेख संगम निर्माण झाल्याचं दिसून येत आहे। याच पावसाळ्याचा फटका आता शेतकऱ्यांसुद्धा बसलेला आहे। अनेक तालुक्यातील अनेक शेतातील सोयाबीनचे पिके सुद्धा आता झोपल्याचे दिसून येत आहेत। तर यासोबतच सोयाबीनचे पिकं तर शेतकऱ्यांनी काढलेलं आहे, मात्र आता तूर शेंगा उगवणार का हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। पावसामुळे तुरीच्या शेंगासुद्धा रोपटेसुद्धा झोपल्याचं दिसून येत आहे आणि यासुद्धा सोबतच कापसाचं नुकसान झाल्याचं दिसून येत आहे। अमरावती शहरामध्ये आपण थेट दृश्य पाहू शकता। 5:15 वाजताची ही वेळ आहे आणि याच 5 वाजताच धुक्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक वाहनावरील लाईटसुद्धा लावण्यात आलेले आहे। म्हणजे धुक्यामुळे अमरावती शहरातील वातावरण 5:15 वाजता संध्याकाळ निर्माण झालीत का हे यावरून दिसून येत आहे। त्यामुळे रस्त्यावरील समोरील वाहने दिसण्याकरिता प्रत्येक वाहन चालकाने आपल्या 4 चाकी आणि दुचाकीवरील लाईटसुद्धा त्यांनी सुरुवात केलेली आहे। जेमतेम 6:15 नंतर दिवस संपतो, मात्र याच पावसाळ्यामुळे धुक्यांचं प्रमाण वाढल्यामुळे लाईट लावणे अतिशय गरजेचं ठरत आहे। संपूर्णतः वातावरण बदललेलं आहे, गारवा निर्माण झालेला आहे आणि थंडी मोठ्या प्रमाणात आता जाणवत असल्याने याच ऋतूमध्ये, हिवाळ्याच्या ऋतूमध्ये पावसाळा सुरू झाल्यात का हा सुद्धा आता प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणजे असाच ऋतू हा जाणवत आहे। अनेकांनी आपल्या घरातील बाजूला ठेवलेल्या, घरात ठेवलेल्या, साठवून ठेवलेल्या छत्र्या, रेनकोट याच पावसामुळे आता बाहेर काढलेला आहे आणि गारवा मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हाच पाऊस आता बुधवार गुरुवारपर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे। गुलाबी थंडीचं वातावरण एकीकडे निर्माण झालेलं आहे, मात्र अवकाळी बरसलेल्या याच पावसामुळे वृद्धांना सुद्धा त्रास निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे सुद्धा तितकंच खरं। आणि याच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतींचं मोठं नुकसान झालेलं आहे। हिवाळ्याच्या ऋतूमध्ये पावसाळ्याचा संगम होणे हा एक
वेगळा ऋतू निर्माण झाल्याचं स्पष्ट चित्र दिसून येत आहे. परिस्थिती आहे, परिस्थितीनुसार हे पाणी जे आहे हे लेट आलं आहे. अवकाळी पाणी हे लेट आल्यामुळे आपण इथं जागेवर पोहू शकता. आता आपण आपल्या शेतामध्ये आलो आहोत. पूर्ण फुलोर याचा गळलेला आहे आणि जे शेंग आहे हे शेंग आपली तशी भरणार होती, कारण की कमी पावसाच्या अभावी कमी माल लागला आपल्या तुरीला आणि कमी माल लागल्यामुळे आता नवीन जी फुलधारणा होत होती हे फुलधारणा आता गळलेली आहे ह्या पाण्यामुळे. तर त्यामुळं आपल्याला ह्या जर विचार करतो म्हटलं तर ह्या अवकाळी पाण्यामुळे आपलं नुकसान झालेलं आहे तुरीचं, असं दिसून आलं. आता तुम्ही हा प्लॉट सगळा पाहू शकता. आपला एकटा सगळा जमीनदोस्त प्लॉट झालेला आहे तुरीचा आणि आपण विमा काढला आहे. विमा काढला क्लेमही केला आहे. क्लेम केला असूनही सध्या की कोणती शासनाने आपल्याला हे केली नाही, मदत केलेली नाही आहे. आता विषय असा आहे की कपाशीचं समजा वेचणी चालू आहे. कपाशी फुटणं चालू झालं, वाढ तिची पूर्ण झालेली आहे, वाढ तिची खुंटली आहे. पावसाची लंबी गॅप झाल्यामुळे तिची वाढ खुंटली आणि आता तिला काही फर्दर वगैरे की होऊ शकत नाही. त्यामुळं जो कापूस आपला फुटलेला आहे तो तेवढाच आपल्याला पीक होणार आहे. आणि आता हे जे गॅप पडली त्यामुळं आता की समजा जे कापूस फुटला आहे हे त्याचं नुकसान होणार आहे. आपलं कापूस फुटलेलं आहे याचं हा 100% नुकसानदायकच ठरणार आहे. हा जर पाणी 15 दिवस पहिले आला असतं तर आपल्या सर्व पिकासाठी एक वरदान असलं असतं. तर हे कापूस फुटला आहे आणि पाणी आलं तर आता हे वेचणं आपलं सगळं थांबलं आहे. आणि जर पाणी असं आलं की परवाच्या दिवसला जास्त आलं आणि कालच्या वेळेस जास्त आलं, त्यामुळं आता अजून 2-3 दिवस पाणी सांगितलं आहे. तर आता काय नुकसान येऊन सांगता येत नाही. आपण हरभऱ्याची पेरणी झालेली आहे आणि तिच्या आधी हे पाणी समजा जास्तच झालं, त्याला काही जास्त पाणी लागत नाही चण्याला. शासनाकडे काहीच नाही. आमचे जे विमे काढले आहे विमेप्रमाणे जर आम्हाला पैसे भेटले, जेवढे ते विम्याचे क्लेमनुसार आम्हाला जे आम्ही लाभार्थी ठरतो तेवढे भेटले, आम्ही त्याची समाधानी आहोत. पण गेल्या 2 ते 3 वर्षात काही एवढं काही फारसं मदत मिळाली नाही शासनाकडून आणि विम्याची परतफेड भेटली नाही. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडण्यासंबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येते की सध्याच्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे। तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही। मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल। तसेच जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा, कलम 91 गुरास कोंडवाड्यात घालणे, कलम 92 हक्क सांगितलेले गुरे स्वाधीन करणे, कलम 93 हक्क न सांगितलेल्या गुराढोरांची विक्री, कलम 99 सडके संबंधीचे नियम न पाळणे, कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे, कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणे, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे अन्वये पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते। तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही। पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते। तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगीशिवाय जनावर सोडण्यात येणार नाही। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वये पशुपालनासंबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल तथा कलम 376 अन्वये तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालन यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल व नागरी क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही। आयुक्त महानगरपालिका अमरावती। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। पतीचे वर्षापूर्वीच काहीशा दुर्धर आजाराने निधन झाले। अशातच कुटुंबाची जबाबदारी आईवर आल्याने
ती कष्टाचे काम करून उदरनिर्वाह करीत होती. मात्र अचानक आईने स्वतःच्या 12 वर्षाच्या मुलाला विष पाजून स्वतःही घेतल्याने दोघांनाही शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. अशातच जीवन मरणाच्या दारात असलेल्या आई मुलाने अखेर मंगळवारी अखेरचा श्वास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक घटना अमरावती शहरात हमालपुरा येथे घडली. या घटनेने हमालपुरा येथील नागरिक शोक व्यक्त करीत आहेत. पतीचे एका वर्षाआधीच दुर्धर आजाराने निधन झाले होते. अशात कुटुंबाचा गाडा पत्नीवर आला. मात्र पतीच्या मृत्यूने दुखावलेल्या पत्नीने 12 वर्षाच्या मुलासह विषाचा घोट घेऊन दोघांची जीवनयात्राच संपवली. ही थरारक घटना अमरावती शहरातील हमालपुरा येथे घडली. दोघांनी विष प्राशन केल्याची माहिती शेजारी राहणाऱ्या नागरिकांना मिळताच त्यांनी धाव घेऊन तात्काळ उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान आई आणि मुलगा दोघांचाही मृत्यू झाला. 35 वर्षीय आई योगिता गजानन वाघाडे तर 12 वर्षीय अथर्व गजानन वाघाडे मुलगा अशांचा मृतात समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार योगिता तिचा 12 वर्षाचा मुलगा अथर्व सोबत राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील हमालपुरा येथे राहत होती. परिसरात सुरू असलेल्या चर्चेनुसार योगिताच्या पतीचे वर्षभरापूर्वीच काहीशा दुर्धर आजाराने निधन झाले होते. अशा परिस्थितीत योगितावर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. ती अंगमेहनत करून मुलासोबत आपला उदरनिर्वाह करत होती. मंगळवारी सकाळी योगिताच्या शेजाऱ्यांना ती न दिसल्याने त्यांनी घरात डोकावले. यावेळी योगिताच्या तोंडातून फेस येताना दिसला. तात्काळ संबंधित व्यक्तीने शेजाऱ्यांना हा प्रकार सांगितला. शेजाऱ्यांनी मिळून योगिताला इरविनमध्ये दाखल करून घेतले, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना इरविनच्या अतिदक्षता विभागात पाठवण्यात आले. योगितावर तातडीने सलाईन लावून उपचार सुरू करण्यात आले. योगिताला ओपीडीमध्ये आणले असता अथर्वलाही चक्कर येऊ लागले. त्यामुळे घटनास्थळी उपस्थित डॉक्टरांना संशय आला. डॉक्टरांनी त्याला विचारले असता त्याने सांगितले की त्याच्या आईनेही त्याला प्यायला दिले होते. तोपर्यंत तो सिरियस झाला होता. उपचारादरम्यान अथर्वला वाचवण्यासाठी डॉक्टरांच्या टीमने सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र उपचारादरम्यान अथर्वचा मृत्यू झाला. योगितावरही आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. दोघांच्याही मृत्यूने हमालपुरा परिसरात शोककळा पसरली. पतीचे एका वर्षाआधी मृत्यू झाल्याने सर्व जबाबदारी पत्नी योगिता सांभाळत होती. ती काम करून आपल्या 12 वर्षीय मुलाचे संगोपन करीत असताना तब्बल 1 वर्षानंतर तिला कुटुंबाचा गाडा सांभाळण्यात त्रास का झाला असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे. आत्महत्या प्रकरणात दुसरे अन्य कारण आहे का? स्वतःच्या स्फोटच्या मुलासोबत स्वतःचे जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलण्यात दुसरे अन्य कारण आहे का, याचा शोध घेणे राजापेठ पोलिसांना घ्यावे लागणार आहे. तेव्हाच दोघांच्या हत्येची सत्यता समोर येऊ शकते. अमरावती शहरातील पश्चिम मुस्लिम भागात राहणाऱ्या गोरगरीब भाडेकरूंना शासकीय ई-क्लासची जागा उपलब्ध करून देण्यात यावी. नजूरच्या जागेवर राहणाऱ्या झोपडपट्टी धारकांना PR कार्ड देण्यात यावे. या मागण्या घेऊन राजवीर जनहित संघटनेचे अध्यक्ष रहमत खान उर्फ ब्रह्म पत्रकार यांच्या नेतृत्वात मंगळवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. बिच्छू टेकडी येथून मोर्चाला सुरुवात करून विभागीय आयुक्तालयावर मोर्चा धडकला. अमरावती शहरात अनेक नागरिक भाड्याने राहून अनेक ठिकाणी कामे करून आपल्या संसाराचा उदरनिर्वाह करीत असतात. अमरावती शहरातील पश्चिम बहुल मुस्लिम भागात सुद्धा शेकडो नागरिक भाड्याने राहत आहे. अशातच अनेक गोरगरिबांना घर भाडे देणे अशक्य असल्याने प्रशासनाने गोरगरिबांना ई-क्लासची शासकीय जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी राजवीर जनहित संघटनेने मंगळवारी सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. राजवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रमू पत्रकार यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांना सोबत घेऊन मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सरकारी है, जो लगा सरकारी है, बिच्छू टेकडी येथे पश्चिम मुस्लिम बहुल भागातील शेकडो महिला हजर होऊन मोर्चाला सुरुवात करण्यात आली. काढण्यात आलेल्या मोर्चात चपराशीपुरा बियाणी चौक मार्गे विभागीय आयुक्त कार्यालय दाखल झाला. या मोर्चात नजूल जागेत झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने PR कार्ड देण्यात यावे, मुस्लिम पश्चिम भागातील भूखंड धारकांना PR कार्ड देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. मैं रहमत खान और प्रमो राजवीर जनहित संगठन का संस्थापक अध्यक्ष आज बड़नेरा अमरावती शहर के झोपड़पट्टी धारकों के लिए
हमने पीआर कार्ड, भूखंडारकियों के लिए पीआर कार्ड की मांग की है। और जो सरकारी जगह है, सरकार से हमारी विनंती है कि जो सरकारी जगह है वो सरकारी जगह घर किराएदारों को मिलना चाहिए। जैसा कि उद्योगपतियों को, इंडस्ट्रीजियों को आप जगह देते हो, वैसा ही गरीबों को देना चाहिए कि गरीब कहाँ जाएगा। आज के महंगाई के दौर में हज़ार रुपये, 1500 रुपये घर भाड़ा भर के वो परेशान है। पर्टिकुलर कैसा है, हर तबके का आदमी रोज़ मजदूरी मतलब बर्तन मांजता है, काम करता है। ऐसे लोगों के लिए सरकार ने सोचना चाहिए, ये सरकार तक क्या आवाज़ जाना चाहिए। राजवीर संगठन का यही माध्यम है। और इनको सरकार की जो ई क्लास की जगह है वो सरकारी निःशुल्क मिलना चाहिए, बगैर पैसे के मिलना चाहिए। इसके लिए हमारा राजवीर संगठन का संघर्ष चालू है। आज हमने बड़नेरा, अमरावती शहर, मुस्लिम बहुल पश्चिम परिसर के हज़ारों महिलाओं पुरुषों के संख्या से मोर्चा कलेक्टर ऑफिस पर रैली लेकर के, विभागीय आयुक्त पर रैली लेकर के आए। और विभागीय आयुक्त साहब के मार्फत हम सरकार से, प्रशासन से ये मांग करते हैं और ये संदेश देना चाहते हैं उनको कि इन गरीबों के बारे में आपको सोचना है। 2011 का जो जीआर है वो पर्टिकुलर झोपड़पट्टी धारकों को पीआर कार्ड मिलना चाहिए। अब तक के वो काम पूरा नहीं हुआ है। ऐसे झोपड़पट्टी धारकों को पीआर कार्ड मिलना चाहिए और इन लोगों को लाभ मिलना चाहिए। दूसरा यह है कि भूखंडारी जो है, भूखंडारियों के अंदर में खेत मालकों ने 100 रुपये पर स्टैम्प पर भूखंड बेचा है और वहाँ पर उनकी मूलभूत सुविधा नहीं हो रही है। मूलभूत सुविधा के लिए भूखंडारियों को पीआर कार्ड मिलना चाहिए। सबसे पहली बात यह है कि जो मूल महसूल विभाग का रकम है वो सरकार ने खेत मालकों से वसूल करना चाहिए और इनका मुबदला ना बढ़ते हुए इनको पीआर कार्ड मिलना चाहिए। झोपड़पट्टी धारकों को भी पीआर कार्ड मिलना चाहिए। बिच्छू टिकड़ी, राहुल नगर, चपरासीपुरा, वड्डरपुरा, बडाली, इंकैयापुरा, चमन चावली, ये पूर्व क्षेत्र के अलावा और भी फेजरपुरा, ये क्षेत्रों के नाम है। बड़नेरा से अलमास नगर, चमन नगर, नई बस्ती, जूनी बस्ती, उसके अलावा मुस्लिम क्षेत्र से रहदरपुरा, यास्मीन नगर, गुलिस्तान नगर, सागर नगर, हनुमान नगर, बाबा चौक, लालखड़ी परिसर, गुलिस्तान नगर, अकबर नगर, ऐसे अनेक परिसरों से हज़ारों लोग यहाँ आए हैं ये आशा के लिए। और ये राजवीर संगठन पे विश्वास करते हैं। हम इनके लिए न्यायालय तक की प्रक्रिया जारी रखेंगे, हम लड़ेंगे, संघर्ष करेंगे, इनको इंसाफ दिला के लेंगे, ये हमारा बोलना है। मोर्चाचे स्वरूप पाहता विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ शेकडो पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता। बडनेरा जुनी वस्ती परिसरातील उसरेवाडा येथे सुदर्शन समाजाच्या वतीने सुदर्शन समाजाचे आराध्य दैवत सुदर्शन महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ढोल ताशा रोषणाईत समाज बांधवांनी आपला आनंद व्यक्त केला। या मिरवणुकीचे माता फैलमधील जागृत देवस्थान असलेल्या मरी माता जगदंबा मंदिरा परिसरात या रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले। सुदर्शन समाजाचे आराध्य दैवत संत सुदर्शन महाराज यांची जयंती बडनेरा येथील जुनी वस्ती परिसरातील उसरेवाडा येथे मोठ्या हर्ष उल्हासात साजरी करण्यात आली। या दरम्यान सुदर्शन महाराज यांच्या भव्य प्रतिमेचे पूजन करून ढोल ताशे व विद्युत रोषणाईच्या सजवलेल्या 4 चाकी वाहनातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। जुनी वस्ती परिसरातील उसरेवाडा येथून सुरू झालेली ही मिरवणूक बारीपुरा, माळीपुरा, भगतसिंग चौक, तेलीपुरा मार्गे माता फैल येथे सदर रॅली काढण्यात आली व माता फैलातील जागृत देवस्थान असलेल्या मरी माता जगदंबा मंदिरा परिसरात या रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले। जागृत देवस्थान जगदंबा मरी माता मित्रमंडळातर्फे शोभायात्रेतील सहभागी भाविक भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले व पूजा अर्चना करून सदर रॅलीचे प्रस्थान श्री वाड्याकडे करण्यात आले। सुदर्शन महाराज जयंती निमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सुदर्शन समाजाच्या वतीने देण्यात आली। या संदर्भात मुकेश दुसरे यांनी आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांच्याकडे सुदर्शन महाराजांच्या इतिहासाबद्दल माहिती विशद केली। दुसरे वाड्यापासून या मिरवणुकीची सुरुवात झालेली आहे आणि या माता फैलामध्ये जगदंबा माताच्या मंदिरासमोर त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे। या संदर्भात माझ्यासोबत आहेत एक भाविक, नाम क्या आपका? मुकेश रमेश दुसरे, वस्ती बडनेरा। आज सुदर्शन जयंती आहे आणि गुरुनानक जयंती आहे। सुदर्शन जयंती हे खूप वर्षापासून, दापर युगापासून 5000 वर्षापासून सुदर्शन जयंती चालत आहे आणि सुदर्शन महाराज, महर्षी सुदर्शन म्हणजे भारत देशामध्ये महर्षी महाराज फक्त 7 झालेले आहे आणि महर्षी म्हणजे हे पदवी खूप मोठी पदवी आहे आणि दापर युगमध्ये त्यांचा इतिहास आहे आणि महाभारतामध्ये या सुदर्शन महाराजांचा खूप मोठा इतिहास आहे, पण काही कारणास्तव त्यांचा इतिहास दाखवण्यात नाही आलेला आहे। तरी पण आम्ही सर्व समाज बांधव मिळून सुदर्शन महाराजांची जयंती करतो आणि आमचे सर्व समाजाचे लोक या जयंतीमध्ये उपस्थित राहते। सुदर्शन महाराजांचा इतिहास दाबण्यात कोण जबाबदार आहे? आता
सुदर्शन महाराजचा इतिहास दाबण्यात कोण आहे हे तर आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला जे माहिती आहे आम्ही तुम्हाला तर सांगू शकतो. काही आपण आता म्हटलं की सुदर्शन महाराजचा इतिहास दाबण्यात आलेला आहे, याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार म्हणजे सुदर्शन महाराज येथे इतर समाजाचे तुच्छ समाजाचे असल्याच्या कारणानं त्यांनी श्रीकृष्ण महाराज यांनी ज्या वेळेस कौरव पांडवाचं युद्ध झाला त्यावेळेस युद्ध शांत करण्यासाठी त्यांनी एक यज्ञ ठेवला होता. त्या यज्ञाची एक अशी अट होती का ज्या वेळेस जेपर्यंत त्या यज्ञामध्ये सर्व भारतवंशाचे 12 संत येणार नाही तोपर्यंत यज्ञ सक्सेस होणार नाही आणि तो शंख वाजणार नाही. धनिशंख म्हणजे जे आकाशातून वाजणार होता. परतवाडा शहरात 50वी ज्युनियर स्टेट चॅम्पियनशिप कबड्डी स्पर्धेचे आयोजन चांदूर बाजार येथील चेतना बहुउद्देशीय क्रीडा मंडळ वतीने करण्यात आले. या स्पर्धेत विदर्भातील महिला व पुरुष कबड्डीचे 30 संघ सहभागी झाले होते. 3 दिवसीय स्पर्धेत अनेक संघात अत्यंत चुरशीची लढत होऊन अमरावती जिल्हा पुरुष संघ अजिंक्य ठरला तर वाशिम जिल्हा उपविजयी ठरला आहे. महिला कबड्डी संघात नागपूर महिला संघ अजिंक्य तर अमरावती महिला संघ उपविजयी ठरले आहे. विजेता संघाला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ही स्पर्धा पाहायला दूरवरून शेकडो कबड्डी प्रेमींची गर्दी उसळली होती. 50वी ज्युनियर स्टेट चॅम्पियनशिप कबड्डी स्पर्धा चेतना बहुउद्देशीय क्रीडा मंडळ परतवाडा येथे संपन्न झाले. यावर्षीपासून अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन परतवाडा येथे करण्यात आले. माजी राज्यमंत्री स्वर्गवासी दयाराम पटेल यांच्या स्मृती दिनाच्या निमित्त 3 दिवसीय कबड्डी स्पर्धा कांडली ग्रामपंचायतच्या परिसरात आयोजित करण्यात आले. या कबड्डी स्पर्धेत अमरावती जिल्हा पुरुष संघ यांनी विजेतेपद पटकाविले तर उपविजयी वाशिम ठरला आहे. तर महिलांमध्ये नागपूर महिला संघ विजयी तर अमरावती महिला संघ उपविजयीचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेसाठी विदर्भातील महिला व पुरुष कबड्डीचे 30 संघ सहभागी झाले होते. ही कबड्डी स्पर्धा 24 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत संपन्न झाली असून या कार्यक्रमाच्या उद्घाटनवेळी आमदार राजकुमार पटेल, उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार संजय गौरव, ठाणेदार संदीप चव्हाण, विदर्भ कबड्डी असोसिएशनचे सचिव अशोक देशमुख, सहसचिव सतीश डफडे, माजी बांधकाम सभापती बबलू जवंजाळ, ओम प्रकाश दीक्षित, गजानन कोल्हे, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर या विचारमान पीठावर उपस्थित होते. 50व्या ज्युनियर कबड्डी स्पर्धेकरिता पुरुष संघातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर तर अमरावती ग्रामीण, अकोला ग्रामीण, चंद्रपूर, नागपूर ग्रामीण येथील संघ सहभागी झाले होते. या प्रसंगी क्रीडा शिक्षक, विभाग, खेळाडू व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुंबई येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पीड इनलाईन स्पर्धेत अमरावतीच्या रुचिका मनोज वासनिक हिने अमरावती जिल्ह्याचे नाव रोशन केलेत. रुचिकाने या स्पर्धेत 10 किलोमीटर पॉइंट टू पॉइंट या प्रकारात सुवर्ण पदक मिळवले. एवढेच नाही तर रुचिका वासनिक या खेळाडूने रोड एकिमेशन व रिक एलिमेशन प्रकारात कांस्य पदक मिळवून अजिंक्य ठरल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या स्पीड स्केटिंग इनलाईन ऑफ महाराष्ट्र वतीने घेण्यात आलेल्या 33व्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पीड इनलाईन स्पर्धेत अमरावतीच्या कुमारी रुचिका मनोज वासनिक हिने 10 किलोमीटर पॉइंट टू पॉइंट प्रकारात सुवर्ण पदक तसेच रोड एलिमेशन व रिक एलिमेशन प्रकारात कांस्य पदक पटकावून स्केटिंग या खेळात अमरावती जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. तिच्या या नावलौकिक यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांनी व खेळाडूंनी भरभरून कौतुक केले आहे. मुंबई विरार येथे 19 ते 22 नोव्हेंबर दरम्यान संपन्न झालेल्या राज्यस्तरीय स्केटिंग क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कुमारी रुचिका वासनिक हिने 4 ते 17 वर्ष वयोगटात अमरावती डिस्ट्रिक्ट स्केटिंग असोसिएशनकडून सहभाग नोंदविला होता. कुमारी रुचिका ही आपल्या स्केटिंगचा सराव येथील जिल्हा स्टेडियमच्या स्केटिंग रिकवर सायंकाळी 7 ते 8:30 दरम्यान श्याम भोकरे सरांच्या मार्गदर्शनात करीत असते. तिने या आपल्या यशाचे श्रेय असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप खत्री, उपाध्यक्ष रत्नाकर शिरसाट, सचिव श्याम भोकरे, सहसचिव स्वप्नील भोकरे, प्राध्यापक निळकंठ चौधरी, किशोर बोरकर, भारती हबर्डे व मणिबाई गुजराती हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अंजली देव व सर्व शिक्षक व शिक्षिका तसेच क्रीडा उपसंचालक संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव व आपल्या आई वडिलांना दिले. तिचे संपूर्ण अमरावती जिल्ह्यातून कौतुक होत आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GTP 73 फास्टवे 256, सिटी केबल चॅनल 92वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.